नत्थिने शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एकेन सच्चवत्सेन होतु मे जयमङ्गलम् नत्थिने शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरम् एकेन सच्चवत्सेन होतु मे जयमङ्गलम् नत्थिने शरणं अन्यं संघो मे शरणं वरम् एकेन सच्चवत्सेन होतु मे जयमङ्गलम्। साधु साधु साधु। बुद्ध धर्माने संघाला विनम्रतापूर्वक आणि श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण धम्मक्रांतीला जिरेपर्यंत समर्पित राहू। आज या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सब्रह्मचारी बंधू, आपण सर्व या कार्यक्रमाचे आयोजक, दृश्य आणि अदृश्य स्वरूपात ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेला सहकार्य केला असेल, आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित जण विश्वातील तमाम मानव मात्र आणि सृष्टीतील सबंध सत्वरूप सर्वांच्या प्रती अनंतपार मंगल मैत्री असीम असीम मंगल कामना व्यक्त करतो। तथागतांचा उपदेश तुम्हाला सांगण्याच्या आधी उपदेश ऐकणे म्हणजे काय हे मी आधी लक्षात आणून देतो। आपल्या एका उपदेशाच्या सभेमध्ये भगवान बुद्ध श्रोत्यांच्याकडे पाहून असं म्हणतात की उपदेश ऐकण्यासाठी येणारे लोक 3 प्रकारचे असतात। बुद्ध सांगतात उपदेश ऐकणाऱ्या लोकांच्या मध्ये असणाऱ्या लोकांना मी 3 प्रकाराने पाहतो। पहिल्या प्रकारचे असणारे जे लोक असतात ते उलट्या डोक्याचे असतात। त्यांना हीन मानलं जातं, त्यांना दरिद्र मानलं जातं, त्यांना कोणत्याही प्रकारचं समाधान जगण्यामध्ये मिळत नाही, त्यांना मनुष्य जीवनाचा कोणताही आनंद मिळत नाही, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती असत नाही, ती स्वतः तर मिळवत नाही पण पूर्वजांनी मिळवून दिलेली असेल तर त्या संपत्तीचा चुकीच्या मार्गाने ते विनाश करत असतात। असे लोक हीन मानले जातात, नीच मानले जातात, दारिद्र्यात आपले जीवन जगतात, उलट्या डोक्याचे असतात। त्याचं पुढे वर्णन करताना बुद्ध सांगतात की एखाद्या परिषदेत, एखाद्या धर्मसभेत हे लोक येतात, आल्यानंतर आपल्या आसनावर बसतात, त्यांच्या समोर जेव्हा बुद्ध उपदेश करतात किंवा बुद्ध पुत्र भिक्खू उपदेश करतात तेव्हा ऐकत असताना ते मनामध्ये असं धारण करतात की हा उपदेश म्हणजे विशुद्धीचा मार्ग, प्रकाश मार्ग, हा उपदेश म्हणजे प्रारंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत कल्याणकारक आहे। उपदेश ऐकत असताना जसं मानतात, मनामध्ये ते धारण करतात, परंतु त्याला ते संकलित करत नाही, मनामध्ये त्याला स्थापित करत नाही। ढोबळ भाषेत एक म्हण म्हटली जाते, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, त्याप्रमाणे
एका कानाने ते ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात, ते मनामध्ये त्याला धारण करत नाही. म्हणजे मग ते धम्मसभेतून उठून जातात. उठून गेल्यानंतर एखादा अतिप्रसंग त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न झाला, तर त्या अतिप्रसंगामध्ये योग्य काय, अयोग्य काय, चांगले काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, मंगल काय, अमंगल काय, सुवर्ण काय, दुवर्ण काय, हे त्यांना ओळखता येत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये त्यांनी धम्मच धारण केला नाही. ऐकण्यासाठी तर गेले, पण त्यांनी ते आत्मसात केलं नाही, आणि त्यामुळे त्या अतिप्रसंगात त्यांना ते समजत नाही, त्यांना ते जाणता येत नाही. या प्रसंगामध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे मनुष्य हा सहजपणे अयोग्य असलेल्या, वाईट असलेल्या, अकुशल असलेल्या मार्गाने जात असतो. हा स्वभाव आहे मनुष्याचा. चुकीच्या मार्गाने जाणे मनुष्याला आवडते आणि सहजपणे तो जात असतो. परंतु तो तेथपर्यंत जातो जेथपर्यंत जात असताना त्याचे अहित होत असते, आणि पूर्णपणे अहित झाल्यानंतर जेव्हा त्याला लक्षात येतं की आपलं संपूर्ण अहित झालेलं आहे, अमंगल झालेलं आहे, आता तो केवळ पश्चाताप करू शकतो, तिथून पाठीमागे मात्र तो येऊ शकत नाही. मग तो माणूस त्या अतिप्रसंगामध्ये अकुशल मार्ग निवडतो, वाईट मार्ग निवडतो, चुकीचा मार्ग निवडतो, अमंगल मार्ग निवडतो. त्यामुळे त्याचा घातपात होतो. यदा कदाचित तो जिवंत राहिलाच तर त्याच्या आचरणामुळे, त्याच्या विचारामुळे, त्याच्या व्यवहारामुळे लोक त्याला नीच म्हणतात, लोक त्याला हीन म्हणतात. कारण त्याने बुद्धाचा धम्म मनामध्ये धारण केलाच नाही, तर त्याच्या आचरणाची शुद्धता त्याच्यामध्ये नाही. बुद्धाचा धम्म त्याने मनामध्ये धारण केलाच नाही, तर त्याच्या विचारामध्ये शुद्धता नाही. बुद्धाचा धम्म त्याने आपल्या मनामध्ये स्थापित केलाच नाही, त्यामुळे त्याच्या व्यवहारामध्ये शुद्धता नाही, आणि म्हणून तो नीच वृत्तीचा माणूस म्हणून ओळखला जातो, तो हीन माणूस म्हणून ओळखला जातो, तो उलट्या डोक्याचा असतो. उलट्या डोक्याचा कसा? तर समजा एखाद्या माणसाकडे कोणीतरी, एखाद्या दयाळू माणसाने रिकामं पाण्याचं भांड दिलं आणि त्याला सांगितलं की बाबा या पाण्यात पाणी भरून ठेव, तुला तहान लागेल तेव्हा तुझ्या कामी पडेल. तर या माणसाने ते भांड जमिनीवर ठेवत असताना सरळ न ठेवता ते उलट ठेवलं. तो त्या भांड्याकडे पाणी घेऊन जातो आणि त्या भांड्यावर पाणी ओततो. त्याला असं वाटतं की हे पाणी भांड्यात जात आहे, पण ते पाणी भांड्यात शिरत नाही. काही वेळानंतर त्याला तहान लागते, तर तहानेनं तो अत्यंत व्याकुळ होतो. त्याला आठवण येते की आपण अमुक ठिकाणी एक भांड ठेवलं होतं, त्यात पाणी टाकलं होतं, आणि तो त्या जागेवर जातो आणि पाहतो तर काय, त्याने ते भांड उलट ठेवलेलं आहे. पाणी भांड्यात न शिरता भांड्याच्या अवतीभोवती गेलेलं आहे. तहानलेल्या, व्याकुळलेल्या अवस्थेत त्याचा मृत्यू होतो. जन्माला आला माणूस म्हणून, पण माणूस मनाची श्रेष्ठता, माणूसपणाची श्रेष्ठता त्याला त्याच्यामध्ये विकसित करता आली नाही. जो एकमेव आधार त्याच्यामध्ये आहे माणूसपणाची श्रेष्ठता विकसित करण्याचा, आणि तो म्हणजे धम्म. धम्म म्हणजे बुद्धाची, तथागतांची शिकवण, ती त्यांनी मनामध्ये स्थापित केली नाही. जन्माला आला किड वाकोड्यासारखा, जनावरासारखा, पशुपक्षासारखा, आणि तसाच मृत्यू पावला, ज्याची कुठेही गिनती झाली नाही, त्याची कुठेही नोंद नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य बुद्ध सांगतात. कोणी कोणी धम्मसभेमध्ये, धम्म परिषदेमध्ये उपदेश ऐकण्यासाठी येतात. ते आसनावर बसतात. आसनस्थ असताना, ते उपदेश ऐकत असताना मनामध्ये असं मानतात, असं ग्राह्य धरतात की हा जो उपदेश दिला जात आहे हाच विशुद्धीचा मार्ग, हाच प्रकाशाचा मार्ग, आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेपर्यंत हाच मार्ग कल्याणकारक ठरणार आहे. परंतु केवळ ऐकेपर्यंत ते मानत असतात, मनामध्ये ते धारणही करत असतात.
ते मनात धारण करत असतात की बुद्ध किंवा बुद्धपुत्र सांगतात हाच मार्ग विशुद्धीचा आहे, हाच मार्ग कल्याणकारक आहे. धर्मसभेतून जेव्हा ते उठून जातात, उपदेश ऐकल्यानंतर जेव्हा ते उठून जातात, तेव्हा कधीही ऐकलेल्या उपदेशाचं चिंतन करत नाही. ते कधी चिंतन करत नाही. मग ते चिंतन न केल्यामुळे एखादा अतिप्रसंग त्यांच्या समोर उद्भवला तर त्यांना सुद्धा त्या अतिप्रसंगामध्ये योग्य अयोग्य, चांगले वाईट, कुशल अकुशल, पुण्य पाप, सुवर्ण दुवर्ण हे कळत नाही. त्यांनाही हे शोधता येत नाही. आणि त्यामुळे ते सुद्धा सोप्या असलेल्या गोष्टीकडे सहज वळतात. त्या अकुशल, त्या अतिप्रसंगामध्ये स्वतःचा बचाव व्हावा यासाठी सोप्या असलेल्या परंतु चुकीच्या, सोप्या असलेल्या परंतु अकुशल, सोप्या असणाऱ्या परंतु अमंगल, सोप्या असणाऱ्या परंतु पापमयी अशा मार्गाचा अवलंब करतात आणि पुन्हा ते विकृतीकडे जातात. त्यांना उलट्या डोक्याचं असं म्हटलंय, त्यांना हीन म्हटलं जातं. त्यांना हीन म्हटलं जातं कारण त्यांनी मनामध्ये स्थापन केलेला धम्म कधीही त्याद्वारे त्यांनी चिंतन केलं नाही. जर चिंतनच केलं नाही तर आचरण कसे करतील? जर मनामध्ये धारण केलेला धम्म त्यांनी त्याचं चिंतनच केलं नाही तर विचार काय करतील? मनामध्ये स्थापन केलेला धम्म, त्या धम्माचं चिंतनच केलं नाही तर ते व्यवहार काय करतील? आणि मग त्यांच्या अकुशल असलेल्या, वाईट असलेल्या आचरणातून, वाईट असलेल्या विचारातून, वाईट असलेल्या व्यवहारातून मनुष्य समूहामध्ये, समाजामध्ये ते नीच म्हणून ओळखले जातात, ते हीन म्हणून ओळखले जातात, ते दरिद्र म्हणून ओळखले जातात. कारण अकुशल मार्गाने जाणारा, बुद्धाच्या धम्माचं चिंतन न करता, अनुसरण न करता, विचार आचरण आणि व्यवहार न धारण करता जे जीवन जगत असतात ते लोक, त्यांच्या जवळ जे काही असेल त्याचा विनाश होत असतो. त्यांना ते जोपासून ठेवता येत नाही, त्यामध्ये त्यांना विकास घडवून आणता येत नाही. कारण चांगले काय, कुशल काय, योग्य काय, पुण्य काय, सुवर्ण काय हे त्यांना कळत नाही. अशा लोकांना बुद्ध उलट्या डोक्याचे असे म्हणतात, अर्धबुद्धीचे असं म्हणतात, हाफनाड असं म्हणतात. उपदेश ऐकायला तर आले होते, परिषदेला आले होते, एकाच नाही तर अनेक परिषदांना जातात, परंतु तरी हाफनाड कसे राहिले? अनेक परिषदांना अनेकदा बुद्ध विहारामध्ये जाऊन अर्धबुद्धीचेच कसे राहिले? त्यांच्या बुद्धीचा विकास का झाला नाही? बुद्ध कुठे कमी पडतात का? बुद्ध कुठेच कमी पडत नाही. पण मग हे का घडतं? तर बुद्ध त्याचं उदाहरण देतात की हा अर्धबुद्धीचा, हा हाफनाड असलेला मनुष्य काय करतो? एक दयाळू तुमच्यासारखा कोणीतरी व्यक्ती त्याला एक रिकामं भांड देतो आणि त्याला म्हणतो की बाबा रे, हे भांड घेऊन जा, या भांड्यात पाणी ओतून ठेव, तुला तहान लागली तेव्हा तुला उपयोगी पडेल. हा हाफनाड असलेला मनुष्य ते भांड घेतो, त्या भांड्यात पाणी ओतून ठेवतो, भांड सरळ ठेवतो, त्या भांड्यात पाणी भरून ठेवतो, आजूबाजूला जातो, काहीतरी काम करेल. थोड्या वेळानंतर जेव्हा त्याला तहान लागते त्यावेळेला त्याला याची आठवण नाही की त्यानेच कुठेतरी पाणी भांड्यात भरून ठेवलंय. हाफनाड आहे ना तो, आहे की नाही हाफनाड? आणि म्हणून तो अर्धबुद्धीचा माणूस तहानलेल्या अवस्थेत व्याकुळ होऊन त्याचा मृत्यू होतो. पशु पक्षी प्राणी, सरपटणारे विषारी जंतू, पाण्यावर तरंगणारे जंतू यांची कुठे गिनती होत नाही. कोण मेला, कोण जिवंत आहे. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्या माणसाची गिनती व्हावी, त्या माणसाचं अस्तित्व असावं. 45 वर्ष बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान सम्यक संबुद्धांनी जो काही उपदेश केला त्याचा केंद्रबिंदू माणूस आणि माणसाचं मन आहे. 45 वर्ष भगवान बुद्धांनी जो काही उपदेश केला, 82,000 स्कंदामध्ये, स्कंद म्हणजे आपण त्याला विषय म्हणू, 82,000 विषयात भगवान बुद्धांनी जो काही उपदेश केला त्या संपूर्ण उपदेशाचा केंद्रबिंदू माणूस आणि माणसाचं मन आहे.
जर बुद्धाच्या उपदेशाचा केंद्रबिंदू माणूस असेल तर अर्थातच माणसाचा विकास व्हावा हा धम्माचा उद्देश आहे. जर बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू माणसाचं मन असेल तर माणसाच्या मनाचा विकास व्हावा हा धम्माचा उपदेश असेल. हाच भगवान बुद्धाच्या उपदेश करण्याचा उद्देश असेल आणि तोच आहे. बुद्धांनी माणसामध्ये आणि पशूंच्या मध्ये किंवा माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये एक साम्य दाखवलं, एक फरक दाखवलं. एक साम्य असं दाखवलं की बुद्ध असं सांगतात की माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न पाण्याची आवश्यकता आहे. अन्न पाणी सेवन करून माणूस जिवंत राहतो. त्याचप्रमाणे माणसाच्या व्यतिरिक्त असणारे पशु पक्षी प्राणी जीव जंतू हे सुद्धा प्रकृतीने त्यांना ठरवून दिलेल्या आहाराचं सेवन करून जिवंत राहतात. त्यांना आहाराची आवश्यकता आहे. जशी माणसाला आहाराची आवश्यकता आहे तसं माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या इतर सत्वरूपांना सुद्धा आहाराची आवश्यकता. ही झाली एक समानता. माणूस आणि माणसाच्या व्यतिरिक्त असलेल्या सत्वरूपांच्या मध्ये म्हणजे पशु पक्षी प्राणी जीवजंतूंच्या मध्ये पण एक फरक आहे आणि तो फरक फार मोठा आहे. तो फरक फार अर्थपूर्ण आहे असं बुद्ध लक्षात आणून देतात. तो फरक काय आहे तर बुद्ध असं सांगतात की माणसाला जिवंत राहण्यासाठी जरी अन्न पाण्याची आवश्यकता जरी असेल तरी मात्र माणसाला माणूस बनण्यासाठी संस्काराची अनिवार्यता आहे. आवश्यकता आणि अनिवार्यता बुद्धांनी उल्लेख केला दोन प्रकार. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न पाण्याची आवश्यकता जरी असेल तरी मात्र माणूस बनण्यासाठी संस्काराची अनिवार्यता. आवश्यक असलेल्या गोष्टी एखाद्या वेळेला नाही मिळाल्या तरी चालून जात पण जे अनिवार्य आहे ते जर नाही मिळालं तर मग मात्र भागत नाही. जसं आपल्याला अन्न पाणी आवश्यक आहे. आपण उपाशी राहू शकतो 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवसही कोणीतरी उपाशी राहू शकतात. परंतु माणसाला कपडे अनिवार्य आहे. अन्न पाणी आवश्यक आहे. आवश्यक असलेलं अन्न पाणी 8 दिवस नाही मिळालं तरी चालेल परंतु अनिवार्य असलेले वस्त्र माणसाला 8 दिवस नाही मिळाले तर चालेल का? चालत नाही. आणि हा फरक माणसामध्ये आणि पशुमध्ये आहे असं बुद्ध लक्षात आणून देतात. म्हणजेच माणसाचा विकास कशा प्रकारे व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी 82,000 स्कंदामध्ये 45 वर्ष उपदेश केला. तर आपल्याला त्याचं मूल्य वाटत नाही, आपल्याला त्याची किंमत वाटत नाही. मी का कठोर भाषेमध्ये मगाशी बोललो. एक राजपुत्र ज्याला पावसाळ्याचा वेगळा महाल, ज्याला हिवाळ्याचा वेगळा महाल, ज्याला उन्हाळ्याचा वेगळा महाल, 24 तास अति सुंदर असलेल्या कुमारिका अर्धनग्न अवस्थेत 24 तास ज्यांच्या अवतीभोवती घिरट्या घालतात, एवढ्या ऐश्वर्याला सोडून, जगत सुंदरी असलेली पत्नी सोडून, गोंडस बाळ सोडून राजपुत्र सिद्धार्थ गौतम परिव्राजक म्हणतात माणसाच्या दुःखावर उपाय शोधण्यासाठी. त्यातला माणूस मी आहे असं मला आणि तुम्हाला आपणाला प्रत्येकाला वाटून घ्यायचंय. तर कळेल बुद्धाच्या परिश्रमाचं मूल्य. मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला मजाक वाटली का? थोडं मोठ्या आवाजात बोललो. इकडे एका माणसाच्या पोटात काहीतरी दुखलं. माझा उपदेश झाल्यानंतर भेटतो मी त्या माणसाला. ही मस्करी नाहीये. एक राजपुत्र 45 वर्ष लोकांच्या घरी जाऊन अन्न मागून जीवन जगतो आणि उपदेश करतो. तो कोणासाठी? तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याची किंमत काय असू नये. तुमच्या एखाद्या बापाने, तुमच्या एखाद्या भावाने, तुमच्या एखाद्या चुलत्याने, आजोबाने काही कष्ट करून मिळवला असेल तर तुम्ही म्हणता की नाही माझ्या बापदादाची जायजात आहे, मला जीवाजतन जपायची आहे. अरे जी चोर चोरून नेणार आहे, जी राजा जप्त करणार आहे, जी आगीत जळून जाणार आहे, जी नदीच्या पुरात वाहून जाणार आहे त्याची जतन करणार आहात तुम्ही. बुद्धाची विरासत आपल्या हातात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला मिळवून दिलंय. त्याची काही कृतज्ञता आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही कृतज्ञता आहे? बुद्ध धम्म समजून घेणं
ही एवढी सहज गोष्ट नाही, परंतु ती एवढी सहज आहे की त्यासाठी तुमच्यामध्ये जगण्यात शिस्त असली पाहिजे, तुमच्यामध्ये जगण्यात शिष्टाचार असला पाहिजे. पण भंतेजीने उल्लेख केला होता नागपूरच्या धर्मांतराचा. ते म्हणले त्यावेळेला तुम्हाला थोडं टोचलं असेल, मजाक मध्ये म्हणले की बाबासाहेबांनी बरं झालं विदर्भातच दीक्षा दिली, इकडं दिली नाही तर बरं झालं. टोचलं असेल ना थोडं तुम्हाला. त्याला थोडस विस्तारित करून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला उपकाराची जाणीव नाही. तुम्हाला म्हणजे इथे बसलेल्या लोकांनाच नाही तर तुमच्यासारख्या असणाऱ्या जगातल्या कोणत्याही माणसांच्या बाबतीत मी हे वाक्य बोलतो की तुम्हाला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव नाही, बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता नाही, बाबासाहेबांच्या बद्दल निष्ठा नाही, बाबासाहेबांच्या बद्दल आदर नाही. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. नागपूरच्या दीक्षा मैदानावर 6.5 लाख लोक जमले होते. बाबासाहेबांचं एका वाक्यात त्यांना आव्हान होतं, विनंती केली नव्हती बरं बाबासाहेबांनी कधीच कोणाला विनंती केली नाही. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, 1935 ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि 1936 ला मुंबईमध्ये एक मुंबई इलाका महार परिषद भरवण्यात आली होती. 4 दिवस ती परिषद चालली होती. धर्मांतराचं उद्दिष्ट समूहाने लक्षात आणून देण्यासाठी महारांची वेगळी परिषद, मातंगांची वेगळी परिषद, चांभारांची ढोरांची वेगवेगळी परिषद अशा परिषद आयोजित केल्या. त्यातली पहिली परिषद मुंबई इलाका महार परिषद 4 दिवसाची परिषद होती. 4 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेत भाषण केलं आणि भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी धर्मांतर करणारा ही काळ्या दगडावरची रेघ आहे, ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी माझ्या सोबत यावं, उलट कमी लोक आले तर माझं काम हलकं होईल. बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले उलट कमी लोक आले तर माझं काम हलकं होईल. इथे तुम्हाला विनंत्या कराव्या लागतात. तुम्ही बुद्धविहाराच्या आसपास राहत असाल, वंदनेची वेळ झाली किंवा 14 एप्रिल विजयादशमीचा कार्यक्रम आला की मोठमोठ्याने गर्जना केली जाते, आरडाओरडा केला जाते. परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करण्यात येत आहे, वंदनेची वेळ झाली आहे बुद्ध विहारात, अजून काही कोणाला उपकार करण्यासाठी जात आहे. हे सगळं उलट चालू आहे. बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाच्या, सिद्धांताच्या, मार्गदर्शनाच्या उलट चालू आहे सगळं. बुद्ध तर 2600 वर्षापूर्वीचे. जोपर्यंत त्याचं मूल्य तुम्ही जाणणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला सुखद ठरणार नाही. आणि त्या सुखद ठरल्या पाहिजे, त्या ठरल्या पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात अनमोल जर काही असेल तर ती वेळ आहे, जी एकदा गेली तर पुन्हा येत नाही. जगातला सर्वात श्रीमंत माणूस मागे गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही. आणि ती अनमोल असलेली वेळ जर तुम्ही या ठिकाणी देत आहात आणि ती जर व्यर्थ जात असेल तर काय जगणं आहे? जगण्यामध्ये साध्य काय होणार आहे? काय साध्य होणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. एक पत्रक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यावर एक वाक्य आहे की नागपूरला दीक्षा मैदानावर धर्मांतरात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनी फाटके जरी असतील तरी पांढरे शुभ्र वस्त्र घालून यावे. एक वाक्य आहे त्यावर, फाटके जरी असतील तरी पांढरे शुभ्र वस्त्र घालून दीक्षा समारंभामध्ये सहभागी व्हावं. 6.5 लाख लोकांच्या मध्ये बियाला कोणी रंगीन कपड्याचा माणूस नव्हता. बियाला त्यावेळेसच्या 1956च्या आपल्या पूर्वजांच्या घरामध्ये काय होतं बरं? त्या धोत्रावरच्या, त्या कास्ट्याच्या लुगड्यावरच्या माणसांच्या मध्ये, बायांच्या मध्ये त्यांच्याजवळ काय होतं? काहीच नव्हतं. बाबासाहेबांची निष्ठा मात्र त्यांच्यासोबत संपत्ती सारखी होती आणि ते त्याच्या जगण्याचा आधार होता. जीव गेला तर चालेल पण बाबासाहेब आंबेडकरांशी बेईमान होणार नाही अशी वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांचेच रक्त आपल्यात आहे, त्यांचेच वारस आपण आहोत. आज आमच्याकडे जळ म्हणता जळना, परंतु बौद्ध धर्माच्या परिषदेत आलेले लोक रंगीबिरंगी कपड्यामध्ये येतात. हे संस्कृती माहिती नाही. कोणताही धर्म संस्कृतीशिवाय अस्तित्वात राहत नाही. कोणत्याही धर्माचा आधार त्या धर्माची असणारी संस्कृती आहे. तुमच्यापैकी कोणी लोक गुरुद्वाऱ्यात गेले असाल, गुरुद्वाऱ्यात जात असताना तुम्ही किती तिरंदाज असाल तरी तुम्हाला डोक्यावर कपडा घेतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही.
त्या धर्माची ती संस्कृती आहे. मुस्लिमांच्या मस्जिदीत जर तुम्ही जात असाल तर त्या मस्जिदीत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला डोक्यावर अर्धचंद्रासारखी ती टोपी घातल्याशिवाय मस्जिदीत प्रवेश मिळत नाही. बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींच्यासाठी पांढरे वस्त्र अनिवार्य आहेत धार्मिक प्रसंगामध्ये. एरवी जनरली तुम्हाला जीवन जगायचं तसं जगा, परंतु बौद्ध धर्माच्या धार्मिक व्यवहारामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, बुद्धविहारामध्ये, धार्मिक समारंभामध्ये सहभागी होत असताना तुमच्या अंगावर पांढरेच वस्त्र असले पाहिजे, तर तुम्ही इमानदार आहात. नाहीतर तुम्ही जगण्याचा टाइमपास करत आहात, नावाला बाबासाहेबांचं नाव घेत आहात, बेईमान आहात बाबासाहेबांच्या सोबत. बाबासाहेब सांगून गेले की बौद्ध धर्मात धर्मांतरात येत असताना पांढरे कपडे घालून या, ते लोक गेले. तर चंद्रपूरची गोष्ट तुम्हाला सांगतो. चंद्रपूरला 3.5 लाख लोक आले. त्याचं B.R. आंबेडकर रायटिंग स्पीचेस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लिखाण यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे की चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या 4-6 जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये एकाही दुकानात पांढरा कपडा शिल्लक राहिला नव्हता. त्या लोकांनी पांढरे कपडे विकत घेऊन टाकले होते. त्या लोकांच्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. त्यांना खायला ताट वाट्या नव्हत्या, त्यांना अंथरूण पांघरूण नव्हतं, अंगावर कपडे नव्हते. पण बाबासाहेबांचा शब्द, जीव गेला तरी चालेल, बाबासाहेब म्हणाले तसाच जगेल, आणि ते जगले. त्यांचा अंश तुमच्या माझ्यात आहे, परंतु आम्ही मात्र बाबासाहेबांना बेईमान समजतो. बुद्ध तर फार दूरचे. मी तुम्हाला सांगत होतो की भगवान बुद्ध धम्म सांगत असताना माणसाला त्यामध्ये माणूस म्हणून केंद्रित का करतात? तर बुद्ध स्वतः एका मनुष्य योनीत जन्माला येतात, स्वतःच्या मनुष्यत्वाचा ते विकास करतात, पशु पक्ष्यांच्या मध्ये किंवा इतर जीव जंतूंच्या मध्ये स्वतःमध्ये ते फरक शोधतात. आणि म्हणून बुद्धाला अपेक्षित होतं की या जगाच्या पाठीवर वर्तमानात असलेला, भविष्यात ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा माणूस म्हणूनच जगला पाहिजे, आणि प्रत्येक माणसाने त्याचं माणूस पण विकसित केलं पाहिजे. हे तथागतांना अपेक्षित होतं. एक राजपुत्र एवढ्या सगळ्या भौतिक सुखसुविधा सोडून ऐन तारुण्यात वयाच्या 29व्या वर्षी, एक राजपुत्र वयाच्या 29व्या वर्षी घरदार सोडतो, आणि त्यानंतर 56, 45 आणि 6 51 वर्ष लोकांनी दिलेल्या अन्नावर आपलं जीवन जगतो. कशासाठी? तुमच्या माझ्यासाठी, आपल्याला आपल्यामध्ये माणूस पण विकसित करायचे यासाठी. दारिद्र्यात जगावा यासाठी नाही, नीच बनून जगायचं यासाठी नाही. मग नीच म्हणून जगणारे कोण? तर उपदेश ऐकण्यासाठी आलेल्या प्रकारात असणारे पहिल्या प्रकारचे लोक. ऐकत असताना ऐकतात, इकडून ऐकलं तिकडून सोडून देतात, मनामध्ये धारण करत नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक जे नीच असतात, जे अर्धबुद्धीचे असतात, ऐकतात, मनामध्ये धारण करतात, परंतु त्याचं कधीच चिंतन करत नाही. ते जन्माला आले काय, त्यांचा मृत्यू झाला काय, असे जन्माला आले असाच त्यांचा मृत्यू होतो. बुद्ध तिसऱ्या प्रकारच्या माणसाचं वर्णन करतात. उपदेश ऐकण्यासाठी आलेले तिसऱ्या प्रकारचे लोक हे प्रज्ञाचक्षुला प्राप्त असतात. बुद्ध सांगतात प्रज्ञा म्हणजे विजडम. विजडम म्हणजे ज्ञानाचं सर्वोच्च आकलन, अनुभवाने केलेलं आकलन. बुद्ध म्हणतात तिसऱ्या प्रकारचे लोक प्रज्ञाचक्षुला प्राप्त असतात, संपत्तीवान असतात, रूपवान असतात, शालीन असतात, आणि ज्या ज्या माणसांच्या मध्ये ते जातात त्या त्या माणसांच्या मध्ये त्यांना सन्मान मिळतो, त्यांचा आदर होतो. मग त्यांचं वर्णन करताना बुद्ध सांगतात की हे तिसऱ्या प्रकारचे लोक सुद्धा परिषदेमध्ये उपदेश ऐकण्यासाठी जातात, आसनावर बसतात, बसल्यानंतर ऐकत असताना ते असं ऐकतात. मग तथागतांच्या द्वारे असेल किंवा बुद्धपुत्रांच्या द्वारे असेल, ऐकत असताना ते मनामध्ये धारण करतात की खरोखरीच हाच एकमेव विशुद्धीचा मार्ग आहे, हाच मार्ग आहे विशुद्धीचं ज्ञान दर्शन आपल्याला देऊ शकतो, हाच मार्ग आहे आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत सुद्धा कल्याणकारक ठरलेला आहे, हाच एकमेव मार्ग आहे. श्रद्धेनं तो उपदेश आपल्या मनामध्ये ते धारण करतात. अगदी श्रद्धेनं परिपूर्ण होऊन
तथागतांचा तो उपदेश आपल्या मनामध्ये ते स्थापित करतात. परिषद संपल्यानंतर, उपदेश ऐकून झाल्यानंतर जेव्हा ते तेथून उठून जातात, तेव्हा जीवनभर त्याचं स्मरण करतात. जेव्हा जेव्हा स्मरण करतात तेव्हा तेव्हा त्याचं आचरण करतात. जेव्हा जेव्हा बुद्धाचा उपदेश ते स्मरण करतात तेव्हा तेव्हा ते त्याद्वारेच विचार करतात. जेव्हा जेव्हा ते बुद्धाचा उपदेश स्मरण करतात तेव्हा त्याद्वारेच ते व्यवहारही करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध त्यांना ज्ञानदृष्टीला प्राप्त झालेला माणूस असं म्हणतात. सौंदर्यवान म्हणतात. सौंदर्य नाकाडोळ्याचं सौंदर्य नाही, रंगारूपाचं सौंदर्य नाही. सौंदर्यवान म्हणजे माणूसपणाच्या सौंदर्याला त्यांनी आकार दिलेला असतो. माणूसपणाचं सौंदर्य सर्वात मोठा अलंकार माणूसपणाचा जर कोणता असेल तर माणसामध्ये असलेली शिस्त आणि शिष्टाचार हा अलंकार आहे. तुमच्या अंगावर दागदागिने असतात, सौंदर्य वाढावे यासाठी, त्याला अलंकार म्हणतो. तर माणसासाठी सर्वात मूल्यवान दागिना जर कोणता असेल तर माणसामध्ये असणारी शिस्त, माणसामध्ये असणारा शिष्टाचार आहे. तर माणूस सौंदर्यवान आहे. आणि तथागतांना हे अपेक्षित होत. तथागतांना हेच अपेक्षित होतं, माणसामध्ये असलेला शिष्टाचार हा माणसाचं सौंदर्य. मग प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे लोक सौंदर्यवान असतात. प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे लोक निरोगी असतात. प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे, ज्ञानदृष्टीला प्राप्त असणारे लोक दीर्घायुष्य जगत असतात. प्रज्ञाचक्षुला प्राप्त असणारे, ज्ञानदृष्टीला प्राप्त असणारे लोक हे सर्वत्र सन्मानित होत असतात. का बरं? कारण तथागतांचा ऐकलेला उपदेश ऐकत असताना ते मनामध्ये धारण करतात. मनामध्ये धारण केल्यानंतर जीवनभर त्याचं स्मरण करतात, चिंतन मनन करतात. आणि ज्याप्रमाणे स्मरण करतात, चिंतन मनन करतात, त्याचप्रमाणे आचरण, विचार आणि व्यवहारही करतात. त्यामुळे त्यांच्या समोर एखादा अतिप्रसंग घडला तर त्या अतिप्रसंगामध्ये चांगले आणि वाईट ते सहजपणे जाणतात. योग्य आणि अयोग्य ते सहजपणे जाणतात. कुशल आणि अकुशल ते सहजपणे जाणतात. सुवर्ण आणि दुवर्ण ते सहजपणे जाणतात. हे जे अकुशल आहे, हे जे वाईट आहे, हे जे अमंगल आहे, हे जे पाप दृष्टीचे आहे, हे माझ्या माणूसपणाचं सौंदर्य हिसकावून घेणार आहे. यामुळे माझ्या माणूसपणाचं सौंदर्य नष्ट होईल. आणि म्हणून माणूस असलेला तो माणूस आपल्या सौंदर्याला, माणूसपणाला जपत असताना चांगले, योग्य, कुशल, सुवर्ण, पुण्य या सर्व अर्थाला जाणून त्या अतिप्रसंगामध्ये योग्य त्या मार्गाची निवड काढतो. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की त्याला जे संस्कार मिळालेले असतात माता पित्यांच्या, पूर्वजांच्या द्वारे, त्या संस्काराला ते संपत्ती म्हणतात. संपत्ती समान त्या संस्काराला ते जपतात. त्या संस्काराचं अनुसरण करतात. येणाऱ्या पिढ्यांना ते संस्कार संपत्ती म्हणून प्रदान करतात. तेव्हा त्यांच्या वंशाचा दिवा हा अगदी प्रज्वलित होतो, प्रकाशमान ठरतो. बुद्ध उपदेश ऐकण्याच्या संदर्भात माणसांना माणसांची ओळख सांगतात. आता मी तुम्हाला तुमची ओळख सांगितली, तुम्हाला लक्षात आणून दिलंय की तुम्ही उपदेश ऐकण्यासाठी आला आहात. मग त्यातले तुम्ही पहिल्या प्रकारचे आहात, दुसऱ्या प्रकारचे आहात की तिसऱ्या प्रकारचं तुम्हाला व्हायचंय. जे तुम्हाला उलट्या डोक्याचं बनून जीवन जगायचंय, दारिद्र्य म्हणून, नीच म्हणून जगायचंय, तुम्ही खुशाल जगा. की तुम्हाला हापनार बनून जगायचंय, नीच म्हणून, दरिद्र म्हणून जगायचंय, खुशाल जगा. परंतु तुम्हाला जर प्रज्ञाचक्षुला प्राप्त, प्रज्ञावंत म्हणून जीवन जगायचं असेल तर धम्म परिषदेला जा, उपदेश ऐकण्यासाठी जा, जिथे माणसामध्ये असलेल्या माणूसपणाची ओळख करून दिली जाते. बुद्धांनी 45 वर्ष उपदेश केला. मी मगाशी सांगितलं की माणूस आणि माणसाच्या मनाला केंद्रित मानून माणसाला आणि माणसाच्या मनाला विकसित करण्याचा उपदेश बुद्ध करतात. बुद्धांनी, मी मगाशी एक गोष्ट सांगितली की संस्कार आणि संस्कृती या दोन गोष्टी माणूसपणाचा अलंकार आहे. पशु आणि माणूस यांच्यामधला फरक सांगत असताना बुद्धांनी सांगितलं की पशुला संस्काराची अनिवार्यता नाही, त्याला आवश्यकताही नाही. पशु पक्ष्यांना, सरपटणाऱ्या विषारी जंतूंना संस्काराची आवश्यकता नाही, अनिवार्यता तर दूरच. आणि हा एवढा मोठा फरक जर आपणाला लक्षात घेता आला
तर आपणाला ठरवायचे की आपणाला माणूस बनायचंय की पशु बनायचंय. मग जर आपणाला माणूस बनायचं असेल तर बुद्धांनी दिलेल्या संस्काराशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही उपाय नाही. आणि तो जर कोणाला जाणता येत नाही, तो जर कोणी आत्मसात करत नाहीत, तर मग मात्र मनुष्य योनीत जरी ते जन्माला आले असतील, आकाराने जरी ते माणसासारखे असतील, तरी त्यांना माणूस म्हटलं जात नाही, त्यांना माणूस म्हटलं जात नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जन्माला आला माणूस म्हणून, नाक डोळे हात पाय माणसासारखे आहेत, छाती पोट सगळं काही माणसासारखं आहे. पण माणसासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणतात का? प्रत्येकच माणूस हा माणूस असतो का? हा प्रश्न जरा माणसाला बुचकळ्यात टाकणार आहे. हे बुद्ध म्हणतात. बुद्ध हे सांगतात की माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जण माणूस नाही. असं का म्हणाले बरं बुद्ध? तर आपण नाही का, आपण पाहतो की ज्यांचं खाणं पिणं वेडा वाकडं, एखाद्या वेळेला पंक्तीला बसलेले लोक, कोणी एखादा माणूस पंक्तीला बसलाय आणि खात असताना त्याच्या हातातून घास गळत आहे, त्याच्या हात इथपर्यंत भरले, त्याच्या ओठाला लागलं, त्याच्या गालाला लागलं, त्याच्या कपड्यावर पडलं. पाहणारे म्हणतात अरे माणसासारखा माणूस आहे, जनावरासारखं खात आहे. सहज बोललं जातं आहे माणूस, परंतु त्याच्यामध्ये माणूस पण नाही, तो पशु आहे. खातो जनावरासारखं, पीत असताना त्याचं तोंड मचमच वाजतं, चहा पिताना पाणी पिताना मचमच वाजतं, पाणी पिताना पशुचं तोंड मचमच वाजतं, पाणी पिताना पशुच्या तोंडातून आवाज येतो. मग असं जर कोणाच्या तोंडातून आवाज झाला तर त्याला पाहणारे म्हणतात अरे बघा माणूस असून पशुसारखा पित आहे. झोपलेल्या वेळेला पशु कसे आडवे तेडवे झोपतात, जनावर कसेही झोपतात, पण एखादा माणूस, एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री, एखादा तरुण किंवा तरुणी कसे आडवे तेडवे झोपले असतील, हात एकीकडे, पाय दुसरीकडे, कंबर तिसरीकडे, डोकं दुसरीकडे, त्याला पाहणारे म्हणतात अरे कसा जनावरासारखा झोपला बघा. तो आहे माणूस, जन्माला आला माणूस म्हणून, परंतु त्याच्यामध्ये जनावर पण आहे, त्याच्यामध्ये पशुता आहे. तर बुद्ध अशाच लोकांना, म्हणजे मानव मात्रांना तुमच्यामध्ये असलेलं पशुपण म्हणजे जनावराचे संस्कार दूर करण्यासाठी बुद्ध उपदेश करतात. बुद्ध त्यासाठी उपदेश करतात आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येकच माणसासाठी बुद्धाचा उपदेश आहे, ना की केवळ बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांच्यासाठी. जगातल्या प्रत्येक माणसासाठी बुद्धाचा उपदेश आहे, माणसाने माणूस बनावं यासाठी. आता बुद्धाचा उपदेश मी तुम्हाला फार डीप मध्ये सांगणार नाही, परंतु थोडक्यात सांगतो. जो दैनंदिन जीवनामध्ये जगायचा उपदेश आहे बुद्धाचा, जो दिवसातून 2 वेळा 4 वेळा तुम्ही ग्रहण करत असता, ज्याला त्रिसरण पंचशील असं आपण म्हणतो. मी केवळ त्रिसरण आणि पंचशीलाचा अर्थ थोडक्यात तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मी तुम्हाला सांगत आहे की बुद्धाचा उपदेश का ऐकला पाहिजे आणि कसा ऐकला पाहिजे. बुद्धाचा उपदेश ऐकणाऱ्या लोकांच्या मध्ये कोणता गुण असावा, तर त्यांच्यामध्ये शिस्त असावी, शिष्टाचार असावा. बुद्धाचा उपदेश का ऐकायचा आहे, तर प्रज्ञाचक्षुला, ज्ञानदृष्टीला प्राप्त व्हायचंय, संपत्तीवान बनायचंय, प्रतिष्ठित बनायचंय, त्यासाठी बुद्धाचा उपदेश ऐकायचा आहे. आता त्रिसरण पंचशीला बुद्धाचा एक प्रकारे उपदेश आहे. एकाच वेळेला काही गोष्टी मी तुम्हाला लक्षात आणून देतो. बुद्धांनी एकाच वेळेला त्रिसरण पंचशील शिकवलं नाही, एकाच वेळेला शिकवलं नाही. बुद्धाची आणि धम्माची शरण भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 7व्या आठवड्यात महाबोधी वृक्षाच्या अवतीभोवती तपस्वी भरली या 2 व्यापाऱ्यांना दिली, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. म्हणजे या सृष्टीमध्ये पहिले ते 2 व्यापारी होते, ज्या 2 व्यापाऱ्यांना भगवान बुद्धांनी बुद्धाला शरण जा, धम्माला शरण जा असं सांगितलं. त्यानंतर सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी वर्षावास व्यतीत केला, धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि त्यावेळेला अश्विन पौर्णिमेला भगवान बुद्धांनी 3ऱ्या रत्नाचा उल्लेख केला, संघं शरणं गच्छामि, संघाची व्याख्या केली. मी तुम्हाला हे सांगितलं की भगवान बुद्धांनी त्रिसरण पंचशीलाचा उपदेश एकाच वेळेला केलेला नाहीये, प्रसंगानुसार केलेला आहे. तथागतांनी त्रिसरण पंचशिलेचा उपदेश हा प्रसंगानुसार केलेला आहे, तो एकाच वेळेला केलेला नाही. बुद्ध धम्म या 2 रत्नांची शरण भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर 49 दिवसांनी तपस्वी भल्लिक या 2 व्यापाऱ्यांना दिली
आणि तिसऱ्या शरणाबद्दल, तिसऱ्या रत्नाबद्दल भगवंतांनी उल्लेख केला तो त्यानंतरच्या अश्विन पौर्णिमेला भिक्खू संघाची स्थापना केल्यानंतर. जे 5 शील आहे, जे पंचशील आहेत, त्या पंचशिलाचा उपदेश भगवंतांनी एकदाच केला नाही. जसं आता तुम्ही सभेत बसलात आणि एकाच वेळेला भगवंतांनी पंचशील सांगितलं नव्हे. तसं तर तथागतांनी जो उपदेश केला तो उपदेश कसा केला? बुद्ध असं कधी म्हणाले नाही की या बरं चला बसा मी तुम्हाला उपदेश करतो. बुद्ध असं कधी म्हणाले नाही. बुद्धांनी जो उपदेश केलाय तो उपदेश कसा ठरला? तर जेव्हा एखादा प्रश्न निर्माण झाला, जेव्हा एखादी समस्या निर्माण झाली, जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये मतभेद निर्माण झाले आणि ती गोष्ट जेव्हा भगवंतांच्या जवळ येत असे तेव्हा भगवान त्याचं निराकरण करण्यासाठी, उपाय करण्यासाठी जो मार्ग सांगत असत तो भगवंतांचा उपदेश ठरतो. पंचशिलाच्या 5 तत्वाचा उपदेश भगवंतांनी एकाच वेळेला एकाच ठिकाणी केलेला नाही, तर वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आहे. आपण ते एकत्रित केलं. तथागतांच्या परिनिर्वाणानंतर असलेल्या हरद भिक्खूंनी, 500 हरद भिक्खूंनी एकत्र येऊन धम्मसंगायन केलं आणि त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची नोंद करण्यात आली. तर मी तुम्हाला त्रिसरण आणि पंचशिलाचा अर्थ समजावून सांगतो थोडक्यात. जे दररोज तुम्ही ग्रहण करता, आपल्याला ते करावं लागतं. कोणत्याही मंगल प्रसंगी आपण त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करतो, परंतु ते केवळ ग्रहण करण्यासाठीच नाही ना, ते अनुसरण करण्यासाठी आहे. ते केवळ म्हणण्यासाठी नाही आहे, ते आचरणात आणण्यासाठी आहे. त्यावर विचार करायचा, त्याप्रमाणे विचार करायचा आणि त्याप्रमाणे व्यवहार करायचे, त्यासाठी आहे त्रिसरण आणि पंचशील. त्रिसरण आणि पंचशील ही एक प्रकारे आपल्यासाठी आचारसंहिता. बरं, आपल्यासाठी म्हणजे बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसांसाठीच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसासाठी त्रिसरण आणि पंचशील ही आचारसंहिता. आचारसंहितेचा अर्थ अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कळतो. आचारसंहितेचं उल्लंघन झालं की त्याला पनिशमेंट मिळते, त्याला शिक्षा भोगावी लागते. भोगावी लागते की नाही? तसं त्रिसरण पंचशिलाचं उल्लंघन केलं की त्याची सुटकाच नाही, त्याला शिक्षा भोगावीच लागते, ती भोगावीच लागते. हे तथागतांच्या तत्वज्ञानातून, सिद्धांतातून आलेलं आहे सगळं काय. त्रिसरण पंचशील माणसाला माणूस बनवणारा मार्ग आहे, सिद्धांत आहे. कोणी कोणी पंचशिलाला नियम म्हणतात. बुद्धांनी पंचशिलाचे नियम सांगितले. पंचशील हे नियम नाहीत बरं का. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी सांगतात की एखाद्या धर्मतत्वाला त्या धर्माचे अनुयायी नियम मानत असतील तर त्यांना त्या नियमांचा गुलाम बनावे लागते. काय म्हणाले बाबासाहेब? एखाद्या धर्माचे अनुयायी त्या धर्मतत्वाला नियम मानत असतील तर त्यांना त्या नियमाचं गुलाम बनावं लागते. बुद्धांनी माणसाला गुलाम बनवण्यासाठी उपदेश केला नाही, तर माणसाला स्वातंत्र्य दिलं. मग बाबासाहेब आंबेडकर पुढे सांगतात, एखाद्या धर्माचे अनुयायी त्या धर्मतत्वाला तत्व मानून त्या तत्वाचं अनुसरण करणारे असतील तर ते अनुयायी बनतात. तर आपल्याला अनुयायी बनायचे. तथागतांना अनुयायी अपेक्षित होते, बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायी अपेक्षित होते, गुलाम अपेक्षित नव्हते. गुलामीतून तर बाहेर काढण्यासाठी अख्खं आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांनी वेशीला टांगलं. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच जीव जाळला आणि मग आपल्याला हे बुद्धाने दिलेलं मानव स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचा एक जाहीरनामा येतो. त्रिसरण पंचशील हा जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक माणसासाठी सुखाने जगण्याचा जाहीरनामा आहे, आचारसंहिता आहे. त्रिशरण, त्रि म्हणजे 3 आणि शरण, 3 शरण माणसामध्ये असले पाहिजे. मी उपदेश देण्याकरिता सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्याकडून म्हणून घेतलं, ज्याला आपण रतनत्रय शरण म्हणतो. नथी मे शरणं बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणं वरण एतेन सच्चवच्चेनो हो तुम्ही जयमंगल. माझे जयमंगल कशात आहे? या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणूस सुखासाठी जगतो. बरं, माणूस म्हणजे कोणत्या वयातला? तर त्याला वयाची वाट नाही. बाळवत्यात असलेलं लेकरू सुद्धा, अगदी जन्माला आलेलं बाळवत्यात असणारं 4-8 दिवसाचं लेकरू सुद्धा त्याच्या मनासारखं नाही झालं की ते रडते. बुद्ध सांगतात, यम पिच्छन्न लभती तंपे दुःख.
या आपल्या पहिल्याच उपदेशात भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या केली आणि ती अत्यंत महत्वाची आहे. ती जगातल्या प्रत्येक माणसासाठी समान आहे. समान आहे. अमेरिकेतला असो, भारतातला असो, पाकिस्तानातला असो, फ्रान्स मधला असो, चायनाचा असो, रशियाचा कोणी असो. बुद्ध सांगतात यम पिच्छंग तितंपी दुःख. मनात इच्छा उत्पन्न होतात आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा माणसाला दुःख होतं. ते बाळवत्यात असणारं लेकरू सुद्धा दुःखी होतं. त्याला जर समजा तुम्ही उन्हात टाकलं, चटके लागली, त्याला बोलता जरी येत नसेल तरी रडून ते दुःख व्यक्त करतं. त्याला तुम्ही थंडीत नेऊन टाकलं, त्याला बोलता येत नसेल तर त्या थंडीच्या वेदना रडून ते व्यक्त करतात. रडणं हे दुःख आहे. बुद्धांनी जो काही उपदेश केला तो जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसासाठी उपकारक ठरलेला. मग आता आपण रत्नत्रय शरण ग्रहण करतो की मला माझं उत्तम मंगल, माझं कल्याण, माझं जय मंगल यातच आहे. कशात आहे? नक्की मे शरणंगाय. माझ्यासाठी कोणतेही शरणस्थान नाही. बुद्ध मे शरणंग. माझ्यासाठी केवळ बुद्धच शरणस्थान आहे. नक्की मे शरणंगाय. माझ्यासाठी कोणतेही शरणस्थान नाही. धम्मो मे शरणंवर. माझ्यासाठी केवळ धम्मच शरणस्थान आहे. नक्की मे शरणंगाय. माझ्यासाठी कोणतेही शरणस्थान नाही. संघो मे शरणंवर. संघच माझ्यासाठी शरणस्थान आहे. एतेन सत्यवचन होतो मे जय मंगलम. हे एवढं सत्यवचन आहे की या सत्यवचनानेच माझं जयमंगल होईल, ही माझी धारणा आहे. म्हणून मी बुद्धाला शरण जातो. बुद्धं शरणं गच्छामी म्हणत असताना आपणाला ही भावना करायची, मी बुद्धाला शरण का जातो? तर बुद्धाला शरण जाण्यातच माझं कल्याण आहे, माझं जयमंगल आहे. धम्माला शरण मी का जातो? तर धम्माला शरण जाण्यातच माझं जयमंगल आहे. संघाला मी का शरण जातो? तर संघाला शरण जाण्यातच माझं जयमंगल आहे. आणि ही गोष्ट धर्मांतरानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडूच्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये छाती ठोकून जगाला सांगितली. बाबासाहेब आंबेडकर कोणाला भीत नव्हते. त्या परिषदेत बाबासाहेब आंबेडकर होते, महास्तवीर भिक्षू चंद्रमणी होते. बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील बौद्धांचे प्रतिनिधी विद्वान म्हणून जागतिक परिषदेला काठमांडूला नेपाळमध्ये बोलावलं होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तो प्रसंग असा होता, 2 दिवसाची ती परिषद होती. जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रातले बौद्ध प्रतिनिधी तिथे काठमांडूला आले होते. त्या काठमांडूमध्ये पशुपतीनाथाचं एक मंदिर आहे. हे बौद्ध प्रतिनिधी जगातल्या वेगवेगळ्या देशातले ते मंदिर बघण्यासाठी म्हणून गेले की चला बघूया कसं असतं मंदिर. बाबासाहेब मात्र गेले नाही. पुजाऱ्यांनी, त्या पशुपतीनाथाच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी पाहिलं की अरे जगातले सगळे लोक आले, डॉक्टर आंबेडकर आले नाही. आणि मग त्या पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी नेपाळच्या सगळ्या न्यूज पेपरमध्ये हेडलाईन मध्ये बातम्या दिल्या की डॉक्टर आंबेडकर हे पशुपतीनाथाच्या मंदिरात आले होते, परंतु ते महार असल्यामुळे, अस्पृश्य असल्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश नाकारला. आणि हा पेपर बाबासाहेबांच्या हातात पडला. बाबासाहेब आंबेडकर एखाद्या वाघासारखे गरजले, एखाद्या सिंहासारखे गरजले आणि डायसवर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, पशूंचा जर कोणी नाथ असेल तर त्याला मी शरण का जाऊ? त्यावेळेला छाती ठोकून जगाला बाबासाहेब सांगतात, नक्की मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम. नक्की मे शरणंगायं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे. नक्की मे शरणंगायं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचन होतु मे जय. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणत्या पशुचा पती असेल किंवा कोणाचा नाथ असेल तर मला त्याला शरण जाण्याची गरज नाही. मी फक्त आणि फक्त मार्गदर्शक म्हणून बुद्धाला शरण जातो, मार्ग म्हणून धम्माला शरण जातो आणि मार्ग तत्वाचं अनुसरण करणारे म्हणून संघाला शरण जातो. बुद्ध धम्म आणि संघाला शरण जाणे, आपण बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी असे म्हणतो. त्याचा उद्देश हा आहे. त्यासाठी आपण बुद्ध धम्म आणि संघाला शरण जातो, ज्याला आपण त्रिशरण म्हणतो. बरं, बुद्धाला शरण जाणे म्हणजे काय? धम्माला शरण जाणे म्हणजे काय? संघाला शरण जाणे म्हणजे काय? तर बुद्ध ज्या वाटेने गेले त्या वाटेने मला जायचंय.
बुद्ध ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जायचंय, मी जाणार आहे, त्यासाठी मी वचनबद्ध होत आहे, त्यासाठी मी संकल्प करत आहे. बुद्ध ज्या मार्गाने गेले, ज्या वाटेने गेले त्या वाटेने त्या मार्गाने मला जायचंय, मी जात आहे, जाण्यासाठी मी बुद्धाला अभिवादन करत आहे. मग बुद्ध कोणत्या मार्गाने गेले? बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीच्या आधी सुद्धा धम्माचा अवलंब केलेला आहे. सिद्धार्थ गौतम एका नैसर्गिक गुफेमध्ये शरीर त्यांचा अत्यंत क्रश होईपर्यंत साधना करत होते. अनेक दिवस त्यांनी शिजलेलं अन्न खाल्लं नाही. कधी कधी एखाद्या वेळेला चालायला लागले तर आठवडा 2 आठवडे ते चालत राहायचे, चिंतन करायचे, त्याला चंक्रमण म्हणायचे. कधी कधी जर बसलेले असतील तर पद्मासन करून आठवडा 2 आठवडे एकाच जागेवर ते बसून राहायचे, चिंतन करायचे. कधी कधी विश्रांती करण्यासाठी पडले तर तसेच पडून आठवडा 2 आठवडे पडून राहायचे, चिंतन करायचे. भगवान बुद्ध याप्रमाणे परिश्रम करतात, म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ याप्रमाणे परिश्रम करतात. या परिश्रमानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की आपण मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे, आणि मध्यम मार्गाचा अवलंब करायचा असं हेतू मनामध्ये धारण करून त्या गुफेमध्ये ही जी कठोर तपश्चर्या ते करीत होते ते त्यांनी सोडले, आणि मग आता अन्न सेवन करण्याचं त्यांनी ठरवलं. सुजाताने त्यांना खीर दिली. ती खीर सेवन केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा उत्पन्न झाली. त्या ऊर्जेच्या सहाय्याने हे बोधिसत्व, हे सिद्धार्थ गौतम महाबोधी वृक्षाच्या पूर्व दिशेला अधिष्ठान करतात. या शरीरात रक्त आणि मांस असेपर्यंत या शरीराचा मृत्यू होऊ देणार नाही, किंवा हे आसन मी सोडणार नाही. खरं तर त्या शरीरामध्ये रक्तही राहिलं नव्हतं आणि मांसही राहिलं नव्हतं, परंतु तरी सुद्धा अशा अवस्थेत शरीर पूर्णपणे अस्थिपंजर झालेलं आहे. पोटावर हात लावला तर पाठ आहे असं वाटावं, पाठीवर हात ठेवला तर पोट आहे असं वाटावं. आपल्या ढोबळ भाषेत आपण म्हणतो पाठ पोट एक झाली. अशा अवस्थेत एवढा महान संकल्प सिद्धार्थ गौतम करतात की जोपर्यंत बुद्धत्वाला प्राप्त करत नाही तोपर्यंत या शरीराचा मृत्यू होऊ देणार नाही आणि हे आसन सोडणार नाही, आणि तोपर्यंत प्रयत्न करेल जोपर्यंत या शरीरात रक्त आणि मांस असेल, हड्डी असेल. हे कोणासाठी केलं बरं? मी सुरुवातीपासून ही गोष्ट वारंवार तुम्हाला लक्षात आणून देत आहे. मी उपदेश देण्यास सुरुवात करण्याच्या आधी थोडासा मोठ्या आवाजात कठोरपणाने तुम्हाला बोललो. तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की सिद्धार्थ एक राजपुत्र होते. 24 तास कुमारिका असलेल्या, अर्धनग्न असलेल्या सुंदर सुंदर युवती त्यांच्या अवतीभोवती राहायच्या. महाराजा शुद्धोधनाने तशी व्यवस्था केली होती की सिद्धार्थाच्या मनात वैराग्य येऊ नये यासाठी, परंतु त्यापैकी कोणत्याही गोष्टीला सिद्धार्थाने स्पर्श केला नाही. मनामध्ये अनुरेणू समान सुद्धा जागा दिली नाही. एवढा मोठा संघर्ष सिद्धार्थांनी वयाच्या 29व्या वर्षापर्यंत ऐन तारुण्यापर्यंत सिद्धार्थांनी केला, आणि त्या संघर्षाच्या भरात सिद्धार्थांनी ग्रहत्याग केला, महाबलिष्क्रमण केलं आणि पुढे बुद्धत्वाला प्राप्त केलं. त्या महाबोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम हे बोधिसत्व अधिष्ठान करतात. त्यावेळेला बोधिपाक्षीय धर्माचा ते अवलंब करतात. बोधिपाक्षीय म्हणजे बुद्धत्वाला प्राप्त करून देणारे. बोधी म्हणजे ज्ञान. बुद्धत्वाला, ज्ञानाला प्राप्त करून देणारे धर्म, आणि ते धर्म आहेत 37 प्रकारचे. एक आठवडाभर सुजाताने दिलेली खीर सेवन केल्यानंतर महाबोधी वृक्षाखाली सिद्धार्थ बोधिसत्वाचे अधिष्ठान धारण करतात. एक आठवडाभर 37 धर्माचा ते अवलंब करतात, ज्यामध्ये 4 स्मृतिप्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपात, पंचबल, पंच इंद्रिय, सप्तबोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग यांचा समावेश होतो. हे बुद्धत्व आहे. ज्या बुद्धाला शरण जात असताना आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तर बुद्धत्व म्हणजे सिद्धार्थ गौतम नाही. बुद्धत्व म्हणजे एखादी मूर्ती नाही. बुद्धत्व म्हणजे एखादं चित्र नाही. बुद्धत्व म्हणजे गुण, आणि ते गुण ज्या आधारे धारण केले तो आधार म्हणजे धम्म. सिद्धार्थांनी, बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्त करण्याच्या आधी धम्माचं अनुसरण केलेलं आहे, अवलंब केलेला आहे. ते 37 प्रकारचे बोधिपाक्षीय धर्म. 4 स्मृतिप्रधान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपात, पंचबल, पंच इंद्रिय, सप्तबोधांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग.
आता आर्य अष्टांगिक मार्ग याचा उल्लेख येतो म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 22 प्रतिज्ञा भंतेजीने आता उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या दिवशी पहिल्याच दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या. भाषण बाबासाहेबांनी दिलं नाही बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञांच्या मध्ये एक प्रतिज्ञा आहे, मी अष्टांग मार्गाचे पालन करीन. एक प्रतिज्ञा आहे 22 प्रतिज्ञांच्या मध्ये, मी अष्टांग मार्गाचे पालन करीन. म्हणजे बौद्ध जीवन जगण्याची सुरुवातच अष्टांगिक मार्गाने होते. बौद्ध जीवन जगण्याची सुरुवात ही अष्टांग मार्गानेच होते. कारण बुद्धत्वामध्ये अष्टांगिक मार्ग किती महत्वाचा आहे. सिद्धार्थांनी बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्त करण्याच्या आधीच अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिला उपदेश करत असताना भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. त्यानंतर 45 वर्षात असंख्य वेळा भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. म्हणजे अष्टांगिक मार्ग बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. सिद्धांत म्हणून सुद्धा बुद्धाच्या धम्माचा आधार जर काही असेल तर 3 सिद्धांत आहेत, शील, समाधी आणि प्रज्ञा. या 3 सिद्धांतावर 82,000 धर्मस्कंद अवलंबून आहेत. जे भगवान बुद्धांनी जो 82,000 स्कंदाचा उपदेश केला तो या 3 सिद्धांतावर आधारित आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा. आणि हे 3 सिद्धांत म्हणजे काय, तर हे 3 सिद्धांत म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. ज्या आर्य अष्टांगिक मार्गाचा उल्लेख, ज्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अनुसरण बोधिसत्वांनी, सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी केलं. बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिल्याच उपदेशात अष्टांगिक मार्गाचा उल्लेख केला. त्यानंतर असंख्य वेळा 45 वर्ष अष्टांगिक मार्गाबद्दल भगवंतांनी उपदेश केला. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना पहिल्याच दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञांच्या मध्ये आवर्जून बाबासाहेब आंबेडकरांनी एका प्रतिज्ञेचा उल्लेख केला आणि ती प्रतिज्ञा म्हणजे, मी अष्टांगिक मार्गाचं पालन करेन. म्हणजे अष्टांगिक मार्ग हा आपल्या बौद्ध जगण्याचा, बौद्ध म्हणून जीवन जगण्याचा आरंभ आहे. पहिली पायरी आहे ती, पहिलं पाऊल आहे ते. पहिलं पाऊल आहे की आपणाला अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करायचंय. त्याशिवाय अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केल्याशिवाय माणूस हा बुद्धाचा अनुयायी होऊ शकत नाही. मग आता तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती जणांना अष्टांगिक मार्गाच्या 8 अंगाची नावे ठाऊक आहे? थोडासा हात वर करा. ज्यांना कोणाला अष्टांगिक मार्गाच्या 8 अंगाची नावे ठाऊक असतील त्यांनी थोडासा हात वर करा. कोणाला माहिती आहे अष्टांगिक मार्गाच्या 8 अंगाची नावे? बरं, बाबासाहेब म्हणाले की अष्टांगिक मार्गाचं पालन करा. मग तुम्हाला नावच माहित नाही तर पालन कशाचं करायला तुम्ही? आणि तुम्ही पालनच करत नाही तर स्वतःला बौद्ध कसे म्हणून राहिले? बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार पहिल्याच दिवशी बाबासाहेब म्हणाले की अष्टांगिक मार्गाचं पालन करायचं आहे. मग अष्टांगिक मार्गच तुम्हाला माहित नाही तर तुम्ही अनुसरण काय करणार? अनुसरण करत नाही तर तुम्ही बुद्धाचे अनुयायी कसे होणार? आहे का? तळ्यातच नाही तर मळ्यात कुठून येईल? म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्हाला ती नावच माहिती नाही तर अनुसरणात कुठून येतील? धम्म परिषदांचं आयोजन किंवा बुद्धविहारांची निर्मिती यासाठी केली जाते, हे प्रशिक्षण देण्यासाठी. पण तुमची मानसिकता असेल तर, तुमची इच्छा असेल तर. सुरुवात करत असताना मी थोडासा कठोर शब्दात बोललो, समजावून सांगितलं. समजावून सांगण्यासाठी फक्त अर्धा तास लावला मी, फक्त समजावून सांगण्यासाठी की उपदेश कसा ऐकला जातो, उपदेश ऐकणे म्हणजे काय. तरी या ठिकाणी खूप नीच लोक बसलेले आहेत, खूप बुद्धिहीन लोक, हाफमॅड लोक बसलेले आहेत. का आलात तुम्ही या ठिकाणी? ए पोरी, तू पोरी, तू उभी राहा, आता उभी राहा. मी बोलत आहे तेव्हापासून तिने सांगावं की मी भंतेजीचा हा शब्द ऐकला. तू सांग बाई, म्हणशील ती शिक्षा भोगतो. तू आणि तुझ्या दोन्ही बाजूला दोघींनी असलेल्या, ती व्हाईट ड्रेसवरची आणि ती निळ्या साडीवरची बाई, तुम्ही तिघी जणी सांगा की मी बोलतोय तेव्हापासून तुम्ही काय ऐकलं? इमानदारीने सांगा तुम्ही काय ऐकलं?
आणि माझ्या समोरासमोर आहेत बरं, त्या काय माझ्या दुश्मनी नाहीत, मला काय त्यांची ओळखही नाही, पण त्या बौद्ध धम्माच्या दुश्मनी आहेत. इथे बौद्ध धम्माची उपदेश दिला जात आहे आणि ते मस्करी करत आहे. तुम्ही सांगा तिघी जणी, बाबासाहेब जागतिक परिषदेला गेला असं मी सांगितलं, त्याचा 5 वेळा उल्लेख केला. कुठल्या? का आलात माता भगिनींनो? अनमोल वेळ घरी बसून घालवा. तुम्हाला मस्करी वाटते का बुद्धाचा धम्म म्हणजे? मी वारंवार गळा खरडून सांगत आहे की राजपुत्र आहे तो, सिद्धार्थ गौतम राजपुत्र आहे. दलित साहित्यात बोललो असतो ते एखादी शिवी दिली असती तुम्हाला. एक राजपुत्र आहे तो, सगळ्या सुखसुविधा सोडून तुमच्या माझ्यासाठी 45 वर्ष लोकांच्या घरासमोर अन्न मागून खातो आणि तुम्हाला मला माणूस बनवण्यासाठी उपदेश करतो. त्याची किंमत तुम्हाला कळत नाहीये. का आलात तुम्ही इथे? जगातला विद्वान असलेला महापुरुष बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या लेकरांची पर्वा करत नाही, बायकोची पर्वा करत नाही, स्वतःच्या पोटाची जीवाची पर्वा करत नाही. तुम्हाला मला सांगतो की तुम्ही या मार्गाने चा. लाज नाही वाटत आम्हाला? जे खेळ करण्यासाठी हे सगळं केलं जातं. का अनुसरण करताय बौद्ध धर्माचं? मी सुरुवातीला जवळपास 40 मिनिटं फक्त तुम्हाला समजावून सांगितण्यासाठी घातली की बौद्ध धर्माचा उपदेश काय ऐकायचा आहे. हे बुद्ध सांगतात की उपदेश ऐकणे म्हणजे काय, तरी तुमचे डोके पेटले नाही का? आम्ही पागल आहोत इथे बसून की हे आयोजक पागल आहेत, आम्हाला बोलावून तुम्हाला बोलावून? बौद्ध धम्म हा अशा वंगळ लोकांनी अनुसरण करण्यासाठी पश्चात्तंग वेदी तब्बो विज्ञोहिती धम्माच्या व्याख्येमध्ये बुद्ध सांगतात विज्ञजनांनी अनुसरण करण्याचा मार्ग आहे, मूर्खांनी नाही. बुद्ध सांगतात विज्ञोहिती पश्चात्तंग वेदी तब्बो विज्ञोहिती, विज्ञजनांनी अनुसरण करण्यासाठी हा मार्ग आहे. आपल्याला विज्ञ बनायचं आहे. विज्ञ म्हणजे पंडित, सुजाण, सज्ञान. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य घालवलं, त्याची काही पर्वा आहे आपल्याला? धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी केली 1956 ला. सार्वत्रिक निवडणुका होत्या लोकसभेच्या 1957 ला. काही कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आले आणि म्हणाले बाबासाहेब नका धर्मांतर करू, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1957च्या लोकसभेमध्ये आपल्याला त्याचं नुकसान होईल. बाबासाहेब म्हणाले मला आता राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला फक्त आता जीवनभर धम्म कार्य करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करतात आणि त्यानंतर फार कमी दिवसात ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या पायाला तळहाता एवढी जखम होती आणि ती जखम सतत 3 वर्षापासून कायम होती. एवढा त्रास शरीरामध्ये असताना बाबासाहेब आंबेडकर अंतिम श्वासापर्यंत झटले, शेवटच्या श्वासापर्यंत झटले. म्हणून हे वस्त्र माझ्या अंगावर आले, माझी इज्जत मला झाकता येते, म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकर झटले. पायाला एवढी जखम बाबासाहेबांच्या, पण बाबासाहेब आंबेडकर झोपले नाही. रात्र बाबासाहेब आंबेडकर झोपले नाही. बाबासाहेबांना मधुमेहाचा, शुगरचा आजार होता, डायबेटिकचा आजार होता आणि अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकरांनी मला माझ्या जगण्याचा जो जाहीरनामा आहे, मला माझ्या जगण्याची जी वाट आहे ती दाखवली. मी तर असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी जगले, बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी शिजले, बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्यासाठी संघर्ष केला. मी पाहताना, मी स्वतःला शोधताना, मी उगाच माईक हातात आलं म्हणून तुमच्यासमोर बोलत नाही. मी तुमच्यासारखाच होतो, तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासारख्याच कुटुंबातून जन्माला आलोय. पण एक कळलं की बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मी इथे जिवंत आहे. लक्षात आलं. मी माझ्या आयुष्यात भिक्षू बनण्याच्या आधी सुद्धा विमानात बसलो 1991 लाच, त्यावेळेलाच. तेव्हापासून ते आजपर्यंत मी अनेकदा विमानात बसलो. विमानाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं रे ठेवलं की आपोआप दोन्ही डोळ्याला अश्रू येतात आणि दोन्ही डोळ्याला अश्रू येतात. मनामध्ये एक कालवा काल होतोय, बाबासाहेब तुम्हाला लोकांनी बैलगाडीतून उतरवलं, तुम्ही झिजले, मी विमानानं फिरत आहे. फुकट नाही मिळालं मला, ते मला विमानाने प्रवास करायला फुकट मिळालं नाही. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जगातला सर्वोच्च असलेला विद्वान महापुरुष स्वतःची झीज करून घेतो
कशाचीच पर्वा न करता मला ते सहज मिळालं नाही. विमानाचा प्रवास मी 11 तासाचा केला. कधी खिडकीतून पाहिलं नाही. एक तर हातात बाबासाहेबांचं पुस्तक असतं, डोक्यात आणि डोळ्यात बाबासाहेबांचे विचार असतात. बाबासाहेब तुम्ही झिजलात म्हणून मी विमानाने प्रवास करत आहे. त्या विमान प्रवासाचा आनंद एक क्षण सुद्धा नसतो, कारण बाबासाहेब आंबेडकरांची झीज त्यामध्ये आहे. त्यातून मला काय आनंद मिळेल? तो महापुरुष स्वतःला झिजवून घेतो, त्यातून मला आनंद घ्यायचा आहे का? नाही. कृतज्ञता बाळगायची असेल तर स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. इतरांनी सांगितल्यानंतर तेवढं कळणार नाही, पण स्वतःला शोधा की मी कुठे आहे. आपल्याला कळेल की मी कुठे आहे, मी का करावं, मी का केलं पाहिजे, मला हे कसं मिळालं. रस्त्याने चालण्याचा अधिकार नव्हता, एवढा आलिशान मंडप आम्हाला मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर संघर्ष केला. बाबासाहेबांच्यावर हमले झाले, बाबासाहेब आंबेडकरांच्यावर हमले झाले. उपाशी राहिले बाबासाहेब आंबेडकर, परंतु बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्देश आपल्याला होता की तुमचं कल्याण बुद्ध धम्माच्या अनुसरणानंच होणार आहे. हे जे कार्यकर्ते या धम्म परिषदेचे आयोजन करतात किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्याची एक तळमळ आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या मनाप्रमाणे, बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेप्रमाणे सामान्य लोकांच्या पर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार व्हावा. तो प्रचार असाच होणार नाही ना. तुम्ही आलात उपदेश ऐकण्यासाठी तर ऐका ना. इथं तमाशा ठेवला असता आणि आम्ही भंतेजी येऊन उपदेश करू लागलो असतो, तर तुम्ही सरके टमाटे आम्हाला फेकून मारा, शेण फेकून मारा. तमाशे ठेवले असते आणि भंतेजी येऊन उपदेश करायला लागले असते तर मारा जोड्याने. पण इथे परिषद आयोजित केली आहे, धम्मदेशना आयोजित केली आहे आणि धम्मदेशना दिली जात असताना तर भंतेजी बोलले तेवढा वेळ, मी बोलत आहे एवढा वेळ. आमच्या दोघांपैकी कोणीतरी कुमार मनोरंजनाची एखादी गोष्ट सांगितली का? सांगितली का एखादी मनोरंजनाची गोष्ट? तुमच्या वाईटासाठी एखादी गोष्ट सांगितली का भंतेजीने किंवा मी? तरी तुम्हाला शांत बसता येत नाही, तरी तुम्हाला शिस्तीनं ऐकता येत नाही. हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. बुद्ध माणसाचं वर्णन करताना मी म्हणूनच ते उदाहरण मुद्दाम दिलं की माणूस आणि पशु यांच्यामध्ये फरक आहे. पशु कसाही वागतो, पशु हा कसाही वागतो, त्याला काही आचरणशीलता नाही, त्याला काही आचारसंहिता नाही, त्याला काही नियम नाही, शिस्त नाही, काहीच नाही, कसाही वागतो तो. पण माणसाला मात्र संस्कार आहेत आणि ते संस्कार माणसामध्ये शिस्त निर्माण करतात. जर संस्कार असतील आणि शिस्त असेल तर आकाराने माणूस असलेला माणूस हा माणूस असतो. पण आकाराने माणूस असून सुद्धा त्याच्यामध्ये संस्कार नसतील, त्याला संस्कृती कळली नसेल, तर त्याच्यामध्ये शिस्त नसेल, आणि शिस्त नसेल तर आकाराने माणूस असून सुद्धा तो माणूस असत नाही, हे बुद्ध सांगतात. अशा माणसाला त्याचं माणूस पण लक्षात आणून देण्यासाठी भगवान बुद्ध 45 वर्ष उपदेश करतात. 45 वर्ष. कशाचीच पर्वा नाही, कशाची भीती नाही, कारण एवढं प्रचंड सामर्थ्य आहे बुद्धत्वामध्ये. एक प्रसंग होता, आनंद भिक्षू आणि भगवान बुद्ध प्रवास करत होते, पायी पायी जात होते. समोर रस्त्यामध्ये एक नदी आडवी आली. त्या नदीत पाणी होतं वाहताना. वाहणाऱ्या पाण्याच्या पृष्ठभागावर एक तळहाता एवढा भला मोठा विंचू तरंगत होता, तडपडत होता पाण्याच्या बाहेर पडण्यासाठी. त्या विंचवाला बाहेर येता येत नव्हतं. भगवान बुद्धांनी पाण्यात पाय टाकण्याच्या आधी तथागतांची नजर त्या विंचवाकडे गेली. भगवंतांनी त्या विंचवाला पाहिलं तर तो तडपडत आहे बाहेर येण्यासाठी. काही क्षण भगवान त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहतात. पाहिल्यानंतर आपल्या दोन्ही हाताची ओंजळ करतात आणि त्याला अलगद उचलण्याचा प्रयत्न करतात. आनंद भिक्षू भगवंतांच्या जवळ उभे होते. भगवान असे करू नका, भगवान, भगवान असे करू नका, भगवान तो विषारी जंतू आहे, भगवान तो डंक मारेल, शरीरात बाधा होईल, भगवान असे करू नका. भगवान बुद्ध आनंद भिक्षूकडे पाहतही नाहीत आणि त्याला उत्तरही देत नाहीत. दोन्ही हाताची ओंजळ करून त्या भिक्षूच्या, त्या विंचवाच्या पोटाखाली हात घालून त्याला अलगद पाण्याच्या वर उचलतात. तो विंचू तथागतांच्या हाताला डंक मारतो. शरीरामध्ये वेदना होतात आणि त्या वेदनांच्या कारणाने तो विंचू पाण्यावर पुन्हा एकदा हाताच्या ओंजळीतून गळून पडतो. भगवान बुद्ध काही क्षण स्तब्ध होऊन त्या विंचवाकडे पुन्हा पाहतात. पाहतायत तर तो तडपडत आहे. पुन्हा दुसऱ्यांदा भगवान बुद्ध तोच प्रयत्न करत आहेत, हाताची ओंजळ करत आहेत. आनंद भिक्षू म्हणत आहे, भगवान एकदा त्याने डंक मारला, भगवान बाधा होईल, भगवान तो विषारी जंतू आहे, भगवान असे करू नका.
त्याही वेळेला भगवान बुद्ध आनंदाकडे पाहत नाहीत किंवा आनंदाला उत्तर देत नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न करून भगवान बुद्ध दोन्ही हाताची उंजळ त्या विंचवाच्या पोटा काढून घालतात. पाण्याच्या वर त्या विंचवाला आपल्या हातावर बाहेर काढतात. परंतु दुसऱ्यांदा सुद्धा तो विंचू तथागतांच्या हाताला डंक मारतो. हातामध्ये वेदना, शरीरात वेदना होतात आणि तो विंचू पुन्हा पाण्यावर गळून पडतो. काही क्षण स्तब्ध होऊन भगवान बुद्ध पुन्हा त्या विंचवाकडे पाहत राहतात. पाहत आहेत तर तो विंचू तडपडत आहे प्राण वाचवण्यासाठी, पाण्याच्या बाहेर पडण्यासाठी. तिसऱ्यांदा भगवान बुद्ध पुन्हा तोच प्रयत्न करतात. आनंद भिक्षू तिसऱ्यांदाही भगवंतांना म्हणतात, भगवान 2 वेळा त्या सत्वाने तुमच्या हाताला डंक मारला, शरीरात बाधा होईल भगवान, भगवान त्याच्या पाय होतील, भगवान असे करू नका, भगवान असे करू नका. भगवान बुद्ध आनंद भिक्षूकडे पाहत नाहीत, आनंद भिक्षूला उत्तर देत नाहीत. दोन्ही हाताची ओंजळ करून तिसऱ्यांदाही भगवान बुद्ध तोच प्रयत्न करतात. पाण्याच्या भर त्या विंचवाला उचलतात. त्यावेळेला मात्र तो विंचू डंक मारत नाही. अलगद उचललेला पाण्याच्या भर असलेला तो विंचू हातावर घेऊन भगवान बुद्ध त्याला गवतात सोडतात. मोठ्या आनंदाने, आनंदाच्या भरात नाचत नाचत तो विंचू गवतामध्ये पळून जातो. त्यावेळेला भगवान बुद्ध आनंद भिक्षूकडे वळून पाहतात आणि म्हणतात, आनंदा, डंक मारणे त्या सत्वाचा स्वभाव होता, त्याचा प्राण वाचवणे हा तथागतांचा स्वभाव होता. बुद्ध म्हणजे काय तुम्हाला साधारण वाटले का? तुमच्या माझ्या प्राण वाचवण्यासाठी बुद्धांनी 45 वर्षपर्यंत 51 वर्षपर्यंत लोकांच्या घरी जाऊन अन्न मागितले. एवढी करुणा तथागतांची आहे तुमच्या माझ्या. जगातल्या असलेल्या प्रत्येक माणसाप्रती बुद्धत्वामध्ये एवढी प्रचंड करुणा आहे. त्या काळातल्या माणसांच्या मध्ये होती, मधल्या काळातल्या माणसांच्या प्रती होती, आजच्या माणसांच्या प्रती आहे आणि यानंतर सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या प्रती बुद्धत्वामध्ये करुणा राहणार आहे. एवढे महान बुद्ध, त्या बुद्धाचा उपदेश आम्हाला ऐकायला मिळतो. बुद्ध म्हणतात, कालेन धम्म सवनं. बुद्ध महामंगलाच्या उपदेशामध्ये सांगतात, कालेन धम्म सवनं, योग्य वेळेला उपदेश ऐका. एतं मंगलम उत्तम, तो तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग आहे. त्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. बुद्ध म्हणतात, कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तम. योग्य वेळेला धम्म उपदेश ऐकणे हाच माणसाच्या उत्तम मंगलाचा मार्ग आहे. त्यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या या तत्वज्ञानाला अलंकार मानून, दागिने मानून तुम्हाला ते आत्मसात करायचंय, त्याचं चिंतन मनन करायचंय आणि जे चिंतन मनन कराल त्या प्रकारचं आचरण, विचार आणि व्यवहार धारण करायचे. जे तथागतांचे जे कष्ट होते, जे परिश्रम होते, बुद्धत्वामध्ये जी करुणा आहे, जी महाकरुणा आहे, ती आपणाला प्राप्त होईल आणि आपल्याला आपल्या कल्याणाचा, उत्तम मंगलाचा मार्ग मिळेल. निरोगी दीर्घायुष्याचा आपल्याला लाभ होईल. शिस्त म्हणून जीवन जगण्याची संधी आपल्याला मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं जगणं हे आपल्याला जगायला मिळेल. तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कष्ट आहेत त्याप्रती आपली निष्ठा असेल, त्याप्रती आपली कृतज्ञता असेल, त्याप्रती आपली प्रामाणिकता असेल. बंद करायचं. बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान झालेली लोक केवढी मोठी घरं बांधतील, कितीही कोटासोटात राहतील, कितीही पंचपक्वान्न खातील, तरी मात्र ते माणूस म्हणून जगू शकत नाही. ते कुत्रेच म्हणून जगतील, ते बकऱ्याच म्हणून जगतील, ते ढोर जनावरच म्हणून जगतील. कारण फक्त आणि फक्त या जगाला तारणारा, तुम्हाला मला तारणारा एक महापुरुष, स्वतःची झीज करून घेतलेला बाबासाहेब आंबेडकर. पुन्हा एकदा बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व चरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहतो. या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सब्रह्मचारी बंधू भिक्खू, बंतेगण, या कार्यक्रमाचे आयोजक, या आयोजनामध्ये दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये ज्यांचा सहयोग लाभला असे सर्वजण, तुम्ही सर्व उपस्थित जण, जगाच्या पाठीवर असलेला संपूर्ण मानव समूह, या सृष्टीमध्ये असलेला प्रत्येक सत्वगुण, सर्वांच्या प्रति अनंत पार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल.